तसंच प्रताप देखील संघाने पहिलं षटक म्हणजे प्रतापला सोपलेला आहे आणि देखील दोन्ही फलंदाज सार्थक इलेव्हनचे देखील सलामीवीर सूरज आणि गोविंद देखील खेळपट्टीवरती सज्ज आहे. आजच्या या टुर्नामेंटचा म्हणजे या पहिल्या मॅचचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला भेटेल तो म्हणजे प्रताप कडून. आणि झेल मात्र सुटलेले आहे. चांगला प्रहार करायचा प्रयत्न होता मात्र बॅटचा कडा घेता चेंडू वरती गेला आणि देखील पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला असता परंतु एक धाव भेटते आणि झेल सुटलेली होती. अतिशय सोपी झेल होती परंतु नवीन चेंडू लवकर हातात बसत नसतो. देखील सुटलेला आहे आणि एक बॉल एक धाव झालेली आहे. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच सार्थक इलेव्हन म्हणजेच उंची कर्वे समाज चषक 2025. दुसरा चेंडू प्रतापचा गोविंदसाठी असेल आणि पाहूया पावसाच्या षटकामध्ये किती धावा येतात. अतिशय चांगला चेंडू आहे परंतु चेंडू मात्र थोडासा डायव्हर्ट होताना दिसतोय आणि 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहे. तिसरी धावेचा प्रयत्न आहे. तिसरी धाव देखील इथे पूर्ण झालेली आहे. 2 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. चांगला प्रहार करण्याचा प्रयत्न होता गोविंदचा मात्र चेंडू डायव्हर्ट झाला आणि 3 धावा देखील घेतल्यात. धावसंख्येचा 3 धावांनी वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 4 धावांवरती 2 चेंडू 4 धावा. सूरज पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आहे. पहिला चेंडूवरती मात्र बाद होण्याचा त्यांना पुरेपूर फायदा मिळाला असता पण झेल सुटली होती. तिसरा चेंडू प्रतापचा पुन्हा एकदा प्रहार करायचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र जातो यष्टी रक्षणाकडे आणि निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला भेटेल. 3 चेंडू आणि 4 धावा देखील पॉवरच्या षटकामध्ये देखील थोड्याशा धावा आल्या पाहिजे. त्या कारणामुळे स्कोर जरा वरती जातो. धावसंख्येत बदल होताना दिसतो आपल्याला. चौथा चेंडू प्रतापचा सूरजसाठी अतिशय चांगला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला मात्र क्षेत्ररक्षक आहे. झेल होते का आणि अतिशय चांगली झेल इथे आपल्याला पाहायला भेटली आहे. पुणे सुपर किंग्स या संघामध्ये देखील चांगले खेळाडू खेळतात आणि आज देखील एवढ्या लांबून मुंबईमध्ये प्रवेश केलाय खेळायसाठी. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच सार्थक इलेव्हन या संघाकडून देखील खुर्ची कर्वे चषक 2025 एक सुरेख रीतीने इथे आज आपण पार पाडणार आहोत. चेतन देखील फलंदाजीसाठी इथे उपस्थित झालेले आहेत. खेळपट्टीवरती सज्ज आहे प्रताप पुन्हा एकदा अतिशय चांगला फटका परंतु इथे एक धाव नक्कीच भेटेल. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला पाहायला भेटलं. बॉल हातात बसला नाही परंतु एक धाव नक्कीच पूर्ण होताना दिसेल. धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. मात्र एकही चौकार देखील या षटकामध्ये आला नाही. पॉवर प्लेचं षटक तिथे आपल्याला पाहायला भेटेल. देखील पुणे सुपर किंग्स या संघाने देखील प्रतापकडे चेंडू सोपवला होता पहिलं षटक टाकण्यासाठी. आता शेवटचा हा चेंडू पॉवर प्लेच्या षटकाचा प्रतापचा गोविंदसाठी. अतिशय चांगला चेंडू आणि तेवढी चांगली चेंडूला दिशा दाखवली पॉइंटच्या दिशेला. देखील दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. देखील दुसरी धाव देखील इथे आपल्याला पूर्ण होताना दिसेल. धावसंख्या 2 धावेने वाढ होताना दिसते आणि धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 7 धावांवरती. एक चांगली सुरुवात इथे आपल्याला पाहायला भेटेल.
पुणे सुपर किंग्स या संघाकडून देखील अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि पाहूया या 18 चेंडू मध्ये देखील धावसंख्या किती होतात. सामना जिंकण्यासाठी चांगला स्कोर असायला हवा असतो. पाहूया सार्थक 11 तो स्कोर बनवतोय का. आणि देखील राजू भाऊंचं इथे खूप खूप स्वागत असेल. कुंची कर्वे चषक 2025 देखील पर्व चौथे म्हणजे चौथं वर्ष देखील याच्यात आधी देखील चांगल्या समाजाच्या टुर्नामेंट त्यांनी ठेवल्या. आज संदेश या मैदानामध्ये देखील आज हा चषक इथे आपण पार पाडणार आहोत. देखील सलग 3 वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान टागोरनगर इथे देखील त्यांनी टुर्नामेंट ठेवल्या आणि अतिशय चांगल्या रीतीने ते पार पाडल्यात. आणि आजचा दिवस हा देखील पाहूया. सनी देखील गोलंदाजीसाठी आलेला आहे. देखील पुण्यावरून आज हा संघ इथे आपल्याला खेळताना दिसतोय. आपल्या विक्रोळी नगरीमध्ये मुंबईत देखील चांगली सुरुवात केलेली आहे पहिल्या षटकापासून. अतिशय चांगला चेंडू. चेंडूला मात्र शॉर्ट लेगला दिशा दाखवली. मात्र एक धाव नक्कीच भेटेल. एक धावेनंतर धाव संख्यात बदल होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 8 धावांवरती. दुसरा चेंडू. चांगला चेंडू होता. मात्र इथे थोडीशी मिसस्पीड आपल्याला पाहायला भेटते आणि धावसंख्येत एक धावाने वाढ होऊन धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 1 धावांवरती. पंचांनी अंपायर पंचांना विनंती आहे आपण डिसिजन कॉमेंट्री बॉक्सच्या इथे दाखवायचा आहे. विकी यांना झेल होऊ शकते आणि झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु झेल इथे सोडलेले आहेत. दुसरी डाव देखील घेण्याचा कार्तिक आणि विशू यांना दोघांना विनंती करतो की आपण थोडस कॉमेंट्री बॉक्स जवळ यायचं आहे लवकरात लवकर. देखील गोविंदला मात्र परत जावं लागेल आणि अतिशय चांगला चेंडू होता. त्याच्या आधीचा चेंडू फुलटॉस होता परंतु चेंडू आता मधोमध आणि पायाच्या मधोमध टाकताना हा देखील स्टंप्स उडालेले आहेत. तसेच गोविंद फारसं काही करू शकला नाही आपल्या संघासाठी. मात्र देखील धावसंख्यात अतिशय चांगला चेंडू लेग साईडच्या दिशेला मात्र आणि एकच धाव भेटेल. धावसंख्यात एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 12 धावांवरती. शेवटचा चेंडू असेल आणि अतिशय चांगला चेंडू आणि समोरच्या दिशेला चेंडू
मिड ऑफच्या दिशेला मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि एकच धाव आहे तिथे समांतर बाळगायला लागेल आणि एक धावेनंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 13 धावांवरती. धावसंख्येत एक धावेने वाढ झाली. शेवटच्या चेंडूवरती मिड ऑफच्या दिशेला चेंडू मारला होता परंतु धावसंख्येत एक धावेने वाढ. धावसंख्या जाऊन पोचते ते म्हणजे 13 धावांवरती. बॉलर नेम विक्रम देखील. विक्रम आता पाहूया काय विक्रम करतोय आपल्या या मैदानामध्ये देखील. पुण्यावरून आला संघ इथे उपस्थित आहे खेळण्यासाठी देखील. चेतन अतिशय चांगला चेंडू कव्हरच्या दिशेला आणि मात्र इथे एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. चांगला थ्रो परंतु धावसंख्येत 2 धावेने बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 15 धावांवरती. विक्रम देखील पहिला षटक आपल्या संघासाठी अजूनही यानंतरचं एक शेवटचं षटक असेल. देखील करंट रन रेट 6.92 चा आहे. देखील चांगला चेंडू होता. धाव घेण्याचा प्रयत्न आहे परंतु निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल म्हणजे डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला भेटतोय. विक्रम 2 चेंडूमध्ये 2 धावा देताना धावसंख्या झालेली आहे 15. देखील 2 गडी बाद झालेले आहेत. स्कोर बनला पाहिजे. मॅच जिंकण्यासाठी एक मोठ्या टार्गेटची गरज असते. देखील पाहूया तिसरा चेंडू विक्रमचा. चांगला चेंडू आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. एक धाव नक्कीच भेटेल. धाव संख्येत एक धावेने बदल होताना दिसेल. धाव संख्या जाऊन पोहोचते म्हणजे 16 धावांवरती 2 गडी बाद. अजून अतिशय चांगला चेंडू पुन्हा एकदा. एक चांगलं व्हेरिएशन इथे आपल्याला पाहायला भेटते. विक्रमच्या गोलंदाजीमध्ये देखील 2 निर्धाव चेंडू आपल्याला टाकताना दिसतोय. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू पायाच्या मधोमध टाकलेला चेंडू आणि 5 चेंडू आणि 3 धावा दिलेल्या आहेत. विक्रमने देखील चांगला विक्रम करताना दिसतोय आपल्या आज या मैदानामध्ये देखील. पुण्यावरून येऊन 5 चेंडूंमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत. शेवटचा चेंडू पुढे मारण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेला चेंडू जातोय. बाउंड्री लाईन जवळ पोहोचलाय आणि मात्र इथं दुसरी धाव घेतलेली आहे. 2 धावानंतर धावसंख्येत बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 18 धावांवरती 2 गडी बाद. शेवटचं षटक असेल याची नोंद घ्यायची आहे. सार्थक इलेव्हन या संघाने देखील 6 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे फर्स्ट इनिंग साठी आणि पाहूया काय होतंय या 6 चेंडूंमध्ये देखील. एक चांगलं आयोजन इथे आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच कुंचिकर समाज चषक 2025 देखील पर्व 14 आहे.
अतिशय चांगला चेंडू पॉइंटच्या दिशेला मारलेला चेंडू होता. पण एकच धाव भेटेल. बॉलर नेम सांगायचं आहे. पवन देखील संघाच्या सर्वात शेवटच्या धावामध्ये आणि शेवटच्या षटकामध्ये देखील पवन आज उपस्थित आहे. गोलंदाजीसाठी देखील समोरच्या दिशेला चेंडू मारलेला आहे. देखील एकच धाव देखील इथे भेटेल आणि स्कोर मात्र कुठेतरी थांबताना दिसलाय. धावसंख्या झाली 20. अजूनही देखील त्यांच्याकडे फलंदाज शिल्लक आहेत. सार्थक इलेव्हन या संघाकडे देखील मोठे हिट मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि चेंडू 3 राहिले आहेत. अतिशय चांगला चेंडू आणि त्या चेंडूला देखील दिशा दाखवली होती विरांच्या दिशेला, मात्र झेल सुटली आणि नक्कीच 2 धावा इथे घ्यायला भेटतात आणि 2 धावेनंतर धावसंख्यात बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजे 22. देखील अजूनही आपण मॅच पाहिली तर बॉल टू बॉल स्कोर आहे. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 24 चेंडूंचा हा खेळ आणि धावसंख्या मात्र झाली ती म्हणजे 22. कुठेतरी गोलंदाजीमध्ये परिवर्तन करावं लागेल सार्थक इलेव्हन या संघाला. अतिशय चांगला फटका लेग साईडच्या दिशेला. पाहूया किती धावा भेटतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि मात्र इथे दुसरी धाव देखील पूर्ण करण्यात येते. धावसंख्येत 2 धावांनी बदल होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 24 धावांवरती देखील या पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू तो म्हणजेच पवन देखील फेस करेल. तो म्हणजे चेतन मॅन फ्रॉम विक्रोळी. शेवटचा चेंडू पवनचा चेतनला आणि मात्र इथे हा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. डॉट बॉल. तसेच धावसंख्या जाऊन थांबलीये ती म्हणजे 24 धावांवरती आणि 25 धावांचं आव्हान आहे. 25 धावा आज आपल्याला करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी. देखील पुण्यावरून आलेला संघ पुणे सुपर किंग्स देखील आज इथे उपस्थित आहे आणि चार षटकांचा हा सामना होता. पहिला पॉवरच्या षटकामध्ये देखील 7 धावा आल्या आणि तसेच आयोजक देखील चांगलं आयोजन करताना दिसतात आपल्याला. तसेच मंगेश छे म्हणजेच मंगेश पांडे फिटनेस देखील त्यांनी देखील एक चांगलं मार्गदर्शन आणि स्पॉन्सर आपले थोड्याच वेळात आपण सर्व स्पॉन्सरचे नाव देखील घेणार आहोत. तसेच त्याच्या पुढील होणारा सामना त्या दोन्ही संघांनी नाणेकौल करून घ्यायचे.
तसंच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे सार्थक संघाने. तसंच पुणे सुपर किंग्स या संघाने देखील दोन्ही सलामीवर फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहेत. तसंच पुणे सुपर किंग्स यांचा एक प्रतिनिधी आपण इथे उपस्थित ठेवायचा आहे. पुणे सुपर किंग्स या संघाला विनंती आहे की आपला एक प्रतिनिधी आपण फलंदाजाचे नाव कळवण्यासाठी इथे उपस्थित ठेवायचा आहे. तसेच सार्थक इलेव्हन या संघाला विनंती असेल की आपण लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 25 धावांचे आव्हान आहे आणि मात्र 24 चेंडूंमध्ये फक्त या धावा करायच्या आहेत. तसेच दहिसर इलेव्हन यांना विनंती असेल की आपण जर आला असेल तर आपण इथे कॉमेंट्री बॉक्स उपस्थित राहायचं आहे. दरअसल लेबर कॅम्पचा संघ जर आला असेल तर आपण व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. देखील सामन्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. त्यानंतर आपल्याला अजूनही सामने खेळवायचे आहे, नोंद घ्यायची आहे. आणि आजचा हा पहिला होणारा सामना देखील सार्थक इलेव्हन पुणे सुपर किंग्स तसेच एक चांगलं आयोजन आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजेच कुलशिखर समाज चषक 2025 आणि परवे चौथे देखील सीझन 4 इथे सुरू असताना देखील आपल्याला एक चांगलं आयोजन तसेच सार्थक इलेव्हन या संघाने देखील फारशा धावा केल्या नाही आणि धावसंख्या मात्र थांबली ती म्हणजे 24 धावांवरती आणि 25 धावांचं हे आव्हान 25 त्याच्यानंतरचा होणारा सामना लेबर कॅम्प वर्षाचा
मुंबई 98 कलिना या दोन्ही संघांच्या प्रतिनिधी म्हणजेच कर्णधारांनी इथे उपस्थित राहायचं आहे नाणेफेकीसाठी. टॉस साठी लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतर लगेचच आपल्याला सामना खेळवणार आहे. पहिला चेंडू आणि अतिशय चांगला चेंडू निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. सार्थक 11 या संघाकडून म्हणजेच विक्की देखील पहिलं षटक घेऊन आलेलं आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक आणि मात्र किपिंग करताना आपल्याला दिसेल खेळवरती तो म्हणजे कृष्णा आणि दुसरा चेंडू आणि अतिशय चांगली झेल इथे घेऊ शकला असता, परंतु चेंडू नवीन असल्या कारणामुळे हातात बसला नाहीये आणि देखील इथे जीवनदान प्राप्त होताना दिसतंय फलंदाजाला. देखील 2 चेंडू आणि 1 धाव झालेले आहे. विक्की देखील तिसरा चेंडू घेऊन सनीसाठी समोरच्या दिशेला चेंडू मारलेला आहे, मात्र इथे रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटेल. चेंडू जातोय, पहिला चौकार या टुर्नामेंटचा आणि 4 धावांसाठी सीमारेखेबाहेर. मिडॉनच्या दिशेला चेंडू देखील शर्यत लागली होती. चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये, परंतु चेंडू इथे आपल्याला जिंकताना दिसतोय. 4 धावा नक्कीच भेटत आहेत आणि 4 धावानंतर धावसंख्यात वाढ होताना दिसेल. धावसंख्या पोहोचलेले म्हणजे 5 धावांवरती पॉवर प्लेचे षटक आणि चौथा चेंडू घेऊन येतो तो म्हणजे विक्की सनीसाठी. पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू आणि निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटेल. कृष्णाने अपील केलं होतं, परंतु पंच मात्र जास्त इंटरेस्टेड दिसले नाही आपल्याला. 4 चेंडू आणि 5 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू आणि मात्र इथे गडी बाद होताना दिसेल. बॅटचा कडा घेतला, पंचांनी देखील इथे विकेट घोषित केलेले आहे. बाद होणं पुन्हा एकदा सनी मात्र मैदान सोडताना दिसेल. 5 चेंडू आणि 5 धावा झालेल्या. अतिशय चांगली सुरुवात इथे दोन्ही संघांकडून पाहायला भेटते, ती म्हणजे सार्थक 11 मुंबई विक्रोळी तसेच मुंबई 98 या संघाचा संघ मालक म्हणजेच कर्णधार त्यांनी लवकरात लवकर इथे उपस्थित राहायचं आहे. तसेच लेबर कॅम्प यांचा देखील कॅप्टन्सनी लवकर इथे उपस्थित राहायचं आहे. तुम्ही टॉस नंतर थोडा वेळ पण घेतात, आपल्याला वेळेचं बंधन आहे. देखील आशिष फलंदाजी सज्ज झालेला आहे. नवीन फलंदाज आशिष देखील आज आलेला आहे. शेवटचा चेंडू विक्कीचा आशिषसाठी आणि पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, तेवढी चांगली झेल, मात्र इथे आपल्याला पाहायला भेटते दुसरा गडी बाद. आशिषला मात्र मैदान सोडावं लागेल आणि पुण्यावरून आलेला हा संघ देखील आज आपल्या विक्रोळी नगरीमध्ये खेळताना दिसतोय आणि एक चांगली सुरुवात इथे आपल्याला सार्थक 11 या संघाकडून पाहायला भेटते. स्कोर मात्र कमी आहे, परंतु एक चांगली सुरुवात करून दिली आपल्या संघासाठी, ती म्हणजेच विक्कीने, मॅन फ्रॉम विक्रोळी. विशू मात्र संघनायक कृष्णा देखील चेंडू सोपवलाय, तो म्हणजे विशू. विशू देखील एक चांगलं षटक इथे आपल्याला पाहायला भेटलं. पॉवर प्लेचं षटक होतं, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये देखील
इतक्या धावा येऊ शकल्या नाही आणि स्कोर मात्र झालाय. धावसंख्या झाली ती म्हणजे 5 धावा आणि 2 गडी बाद. अजूनही देखील 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अठरा चेंडू आणि 20 धावांची गरज. अजूनही 2 धावा वरती आहेत आणि चेंडू मात्र सोपवलाय संघनायकाने विश्वनाथ म्हणजे जो विश्वच्या हातामध्ये आणि पावला विश्व आपल्या संघासाठी देखील कशी कामगिरी करतोय आणि अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण इथे आपल्याला लावताना दिसत आहेत. कृष्णा शेठ चांगला चेंडू आणि परंतु एक धाव नक्कीच भेटेल 22च्या स्वरूपात आणि धावसंख्येत एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 6 धावांवरती 2 गडी बाद. 25 धावांचं आव्हान म्हणजे 25 धावांचा टार्गेट आहे. मुंबई 98 आणि लेबर कॅम्प जर दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहिले नाही वेळेवरती तर काहीतरी बदल होताना दिसेल मॅच मध्ये पेनल्टीचा. याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची. ओव्हर्स कमी होतील. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न आहे परंतु निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला भेटतो आणि 2 चेंडू नंतर मात्र आपल्या वैयक्तिक एकच धाव देताना विश्व म्हणजे विश्वनाथ मॅन फ्रॉम विक्रोळी अविनाश आणि करण देखील अजूनही सज्ज आहेत खेळपट्टीवरती. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एकच धाव इथे घेतलेले अतिशय चांगला थ्रो शिवलिंगचा. धावसंख्येत एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजे 7 धावांवरती 2 गडी बाद. 3 चेंडू आणि 2 धावा दिलेल्या आहेत विश्वने. अजूनही धावसंख्या पाहायला गेले तर रिक्वायर्ड रन रेट 7.20 चा आहे. चांगला चेंडू झेल होऊ शकते का आणि झेल मात्र सुटलेले आहे परंतु इथे धावचीत होण्याचाही पुरेपूर फायदा उचलू शकते असते गोलंदाज परंतु चेंडू मात्र इथे आपल्याला पाहायला भेटेल आणि धावसंख्येत पुन्हा एकदा एक धावेने वाढ होताना दिसेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ते म्हणजे 8 धावांवरती. 8 आणि मात्र इथे झेल होते का पाहूया आणि पहिला षटकार या सामन्याचा आणि या टुर्नामेंटचा देखील आपल्याला पाहायला भेटतो म्हणजे अविनाश देखील पहिला चेंडू आणि डायरेक्ट सीमारेखेबाहेर 6 धावांसाठी चांगलं षटक इथे सुरू होतं परंतु विशू कुठेतरी चेंडू दुसरा टाकायला गेले आणि मात्र इथे चेंडूला पोहोचवलं सीमारेखेबाहेर. शेवटचा हा चेंडू आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 14. धावसंख्या झालेली आहे 14. शेवटचा हा चेंडू विश्वचा आणि समोरच्या दिशेला चेंडू मात्र जातोय सीमारेखेबाहेर 6 धावांसाठी. बिग 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 हिट षटकार आणि मात्र हा सामना कुठेतरी जिंकताना दिसेलच. अजूनही 5 धावांची गरज आहे मात्र चेंडू शिल्लक आहे 12.
हॅलो 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 तसेच पंचांनी इथे नऊ घोषित केलेले आहे आणि मात्र इथे झेल घेऊन देखील पुरेपूर फायदा झाला नाहीये. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 22. अतिशय चांगला फटका मात्र चेंडू जातोय सीमारेखे बाहेर 6 धावांसाठी षटकार. अविनाशने मात्र एक चांगली पारी खेळलेली आहे. चांगला खेळ देखील खेळलेला आहे आणि पुणे सुपर किंग्स हा सामना जिंकताना दिसतोय आपल्याला जिंकताना दिसतोय आणि आज लांबून आलेला संघ देखील आपल्या विक्रोळी नगरीमध्ये आज पहिला सामना जिंकताना दिसलाय. कोचीवर समाज चषक 2025 आणि देखील कृष्णा आणि विकी विशू यांना विनंती करतो की आपण स्टेज जवळ उपस्थित राहायचं आहे. याच्यानंतरचा होणारा सामना लवकरात लवकर आपण